आणि नरेंद्रदादांचं पक्षाच्या वतीने मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करील, त्यांचा आभार व्यक्त करील आणि त्यांना धन्यवाद देईल. कारण त्यांनी आज खऱ्या अर्थाने माझ्या नेरळ शहरातील कार्यकर्त्यांना एक हक्काचं जनसंपर्क कार्यालय उपलब्ध करून दिलं. मी संदीप तुम्हाला सुद्धा सांगेन, आपण मगाशी आपल्या भाषणात सांगितलं, सामाजिक कार्यकर्त्या माधवीताई, सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या, ज्येष्ठ नेत्या माधवीताई असं आता बोलत नाही, सामाजिक कार्यकर्ते बोलतात, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आहेत. नेरळ ग्रामपंचायत जिंकण्यासाठी बाईंनी सांगितलं, कदाचित पुढच्या काळामध्ये नेरळचं ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊ शकतं, परंतु असेल ती निवडणूक आणि येईल ती निवडणूक लढवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने सज्ज व्हायचं आहे. आणि सर्व जिल्हा परिषद असतील, सर्व पंचायत समिती असतील, येणाऱ्या नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, या आपल्या कार्यकर्त्यांनी, ही माझ्या गावची निवडणूक नाही, नेरळची नगरपंचायत लागले म्हणून स्थानिकांनी बाकीच्यांनी यायचं नाही असं करून चालणार नाही. तर आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने आपल्याला जी निवडणूक पहिली लागेल, जर नगरपालिका लागली तर नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती लागली तर जिल्हा परिषद पंचायत समिती, तर आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. आपल्यात मतभेद आपल्याला अगदी साईडला ठेवून, खऱ्या अर्थाने हा दसरा आहे, या दसऱ्याच्या निमित्ताने मी आपल्याकडून एक शब्द मागतो. आपण सर्वांनी जर एकत्र झालो तरच आपण या मतदारसंघातल्या रावणाचा वध करू शकतो. आणि या रावणाचा वध करायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. आणि हा दसऱ्याचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी श्रीराम प्रभूंच्या अगदी सर्व शिष्य म्हणून, सर्व सेवक म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या सर्व स्थानिक समितीच्या निवडणुका असतील यासाठी आपण सर्वांनी मनापासून सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आणि या निवडणुका आपल्याला जिंकणं गरजेचं आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान सांगायचा आहे, आमच्या विधानसभा 2024ला माझी निवडणूक मी हरल्यानंतर मला अशी भीती वाटत होती, आता माझे कार्यकर्ते माझ्या सोबत राहतील का, परंतु आज माझ्या कार्यकर्त्यांच्यावर, माझ्या खऱ्या सैनिकांच्यावर मला अभिमान आहे. माझा एकही पक्षाचा एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. दामसे साहेबांसारखे अनेक सेनापती आपल्या पक्षामध्ये सामील झाले, त्यामध्ये दाजी साहेब असतील, दामसे साहेब असतील, आता नरेंद्रदादा असतील, अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये रोज पक्षामध्ये प्रवेश करतात. अनेक लोकांचा पक्षप्रवेश होणार आहे, आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. कारण काम करत असताना आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही, कुठल्याही प्रकारची हुकुमशाही नाही, कुठल्याही प्रकारची टक्केवारी नाही. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही पडद्यामागचे हिरो असतील कदाचित, तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने आमचा विरोध आहे, दिसतोय विरोध आहे. कारण महाराज आहेत, हे सगळे आमची बेकरीची मंडळी आहेत, जयेंद्र असेल, या सगळ्या मंडळींनी अगदी मनापासून काम केलं. नेते नव्हते पण आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते, आमच्या ताई, आमच्या या सर्व मंडळी आमचे हजर होते, त्यांनी मनापासून काम केलं. तसंच आपल्याला पुढच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका त्याच पद्धतीने केंद्र आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्याला निवडणुकीला परत सामोरे जायचंय. त्यामध्ये या कोल्हारे ग्रामपंचायतीचा जर त्याला जो उत्पाद आहे तो उत्पाद सुद्धा आपल्याला कधीतरी कमी करावा लागेल. कारण बऱ्याच बिल्डर लोकांच्या तक्रारी येतात, बऱ्याच बिल्डर लोकांनी सांगितलंय का इथे अगदी मुंबई महापालिकेमध्ये जितका दर नाही तितका दर ह्या कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये आहे. चुकीच्या माध्यमातून बिल्डर लोकांना धमकावलं जातं, त्याला त्रास दिला जातो. पण एखाद्या बिल्डरनी फक्त पुढे येऊन सांगावं का असं असं चाललंय का, तेव्हा मात्र जो कोण असं काय काय करत असेल त्याचा करेक्ट कार्यक्रम आपण नक्की करू. यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागणं गरजेचं आहे. चुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्याला धमकावायचं, चुकीच्या माध्यमातून खोट्या मताची नोंदणी करायची, ज्यांची घरं नाही त्यांची नोंदणी करायची, त्यासाठी सुद्धा आपण कोर्टात जाण्याची तयारी केली. संदेश आपण त्याच्यावर चर्चा केली. शरददादा होते, सगळे प्रमुख मान्यवर होते, परिसरामध्ये सगळे कार्यकर्ते होते, या ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्ते होते. तुम्ही चांगल्या पद्धतीने कोल्हारे असेल, नेरळ असेल, तुम्ही चांगलं काम करा. तुम्हाला जी ताकद लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिली जाईल. मात्र आपल्याला ही ग्रामपंचायत नेरळ असेल, ही जिल्हा परिषद असेल, नेरळ जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याला राष्ट्रवादीचा झेंडा आपल्याला फडकावायचा आहे. यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहणं गरजेचं आहे. अजून एक
उद्योगपतींची साथ आपल्याला राहिले. माधुताई आहेत, माधुताईचा सुद्धा अनुभव आहे. तरी 5-10 वर्ष आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. मलाही यश आलं, त्यांनाही यश आलं नाही, बरोबर. तर काय अपयशी यशाची पहिली पायरी आहे. आपण काही एक पायरी करत राहू, पण आपण हरायचं नाही, आपण घाबरायचं नाही. आपण जिद्दी कार्यकर्ते, जिद्द हरायचं नाही, आपण जिद्द कधी हरायचं नाही. आपण जिद्दीने काम करत राहू. जोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने विजय मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहू आणि आपल्या सत्तेसाठी लढत राहू. आपण सगळ्यांनीच अगदी आजच्या या जनसंपर्क कार्यालयाचा अगदी उद्घाटनासाठी उपस्थित राहिला आणि आज नरेंद्रदादा आणि माधवीताईंनी आपल्याला सर्वांना एक चांगल्या दर्जाचं एक कार्यालय उपलब्ध करून दिलं. मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी अगदी मनापासून आपल्या पक्षाचं आणि आपल्या सोबतीला असणाऱ्या पक्षाचं चांगल्या पद्धतीने काम करावं आणि कराल असा मी विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.